पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रियजन हो, आज आपण देवाच्या वचनावर चिंतन करणार आहोत. रोमकरास पत्र अध्याय 12 ओवी 1 मध्ये आम्ही वाचतो. त्याच्यामध्ये संत पौल सांगत आहे. संत पौल आपल्या वचनामध्ये सांगताना लोकांना म्हणत आहे, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत. प्रियजन हो, संत पौल आपले शरीर जिवंत समर्पण करावं म्हणून आम्हाला सांगत आहे. प्रियजन हो, याचा अर्थ काय आहे आपण पाहूया. याचा अर्थ असा की आम्ही जीवन जगत असताना आम्हाला एक विशेष पापाकडे ओढ आहे, वाईटाकडे ओढ आहे. वाईट करण्याची आमच्या शरीराला इच्छा होते. आमचे शरीर वाईटाकडे धावते. म्हणून ह्या शरीराला आपण देवाला समर्पण करून आपण त्या वाईटावर विजय मिळवला पाहिजे. आम्ही वाईट करत राहू नये, आम्ही वाईटाकडे जाऊ नये. परंतु जेव्हा आपला जो शरीर वाईटाची इच्छा धरते तेव्हा आपल्या आत्म्याला एक मोठा ताण पडतो. म्हणजे एक संघर्ष आहे. संघर्ष हा एक संघर्ष आहे. शरीर वाईटाकडे, पापाकडे वळते आणि आत्मा आध्यात्मिक जीवनाकडे म्हणजे देवाकडे आम्हाला वळवते. म्हणजे हा एक संघर्ष आहे. म्हणून आपण आपल्या मनामध्ये निश्चय केला पाहिजे की मी वाईट करणार नाही, मी पाप करणार नाही. पाप करणार नाही हे संघर्ष करणे आणि हे पूर्ण करणे हे एक 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 त्याग आहे. एक एक भट्टीमध्ये टाकून ज्याप्रमाणे एका लोखंडाला आम्ही तापवतो, विस्तवामध्ये तापतो, तशा प्रकारे आमच्या अंतकरणाला, आमच्या पापाला, आमच्या पापमय जीवनाला भट्टीमध्ये टाकून त्याचं नवीनीकरण झालं पाहिजे असं संत पौल आम्हाला सांगत आहे. प्रियजन हो, सांगण्याचा अर्थ असा की आम्ही पापापासून दूर राहावं. पाप हे भयंकर आहे आणि पाप हे आम्हाला आध्यात्मिक जीवनाला आम्हाला वाईटाकडे नेते. आणि म्हणून आम्ही शरीराला आपल्या ताब्यामध्ये ठेवून आध्यात्मिक जीवनाला आपण परमेश्वराच्या कृपेने वाढवावं. आणि म्हणून आम्ही पापाकडे जाऊ नये, पापामध्ये पडू नये, पापामध्ये राहू नये. म्हणून प्रियजन हो, आम्हाला पापापासून दूर राहण्यासाठी देव आम्हाला सांगत आहे. प्रियजन, आम्ही पुष्कळदा आम्ही पाप स्वीकार करतो, वचन ऐकतो किंवा आम्ही बायबल वाचतो, प्रार्थना करतो, पापापासून दूर राहण्यासाठी आम्ही पुष्कळ तयारी करतो. परंतु कधी कधी काय होते, आम्हाला त्या पापामध्ये आम्ही पापाचे जे शिकार बनतो. आणि कधी कधी काय होते, काही लोकांच्या जीवनामध्ये पाप हे एक त्यांच्या जीवनामध्ये काय म्हणतात त्याला, पाप काय आहे ओळखणं जमत नाही. पाप काय आहे हे ओळखणं जमत नाही. म्हणजे आम्ही जे करत आहो ते पाप आहे असं समजत नाही. प्रियजन हो, आम्ही एक लहानसं उदाहरण देतो. समजा एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग झाला. कुष्ठरोग झाला तर त्या कुष्ठरोगाची चाचणी करण्यात येते. समजा आमच्या शरीरावर कुठेतरी एक दाग आहे, सफेद चट्टा, आणि मग तो सफेद चट्टा तो कुष्ठरोगाचाच आहे किंवा अन्य कोणत्या कारणाचा आहे हे तपासण्यासाठी डॉक्टर कशी तपासण्या करतो. डॉक्टर सांगतो एका बाजूला बघ, म्हणजे डॉक्टरकडे बघू नको, दूर बघ. आणि डॉक्टर त्या सफेद चट्ट्याला सुईनं टोचतो. आणि सुईनं टोचल्याबरोबर जर त्या व्यक्तीला जाणवत असेल तर तो व्यक्ती दचकणार. सुई टोचल्याबरोबर तो दचकणार. आणि परंतु तो जर नाही दचकला त्या दागावर सुई टोचल्याबरोबर जर माणूस दचकला नाही, त्याला जाणवलं नाही, म्हणजे याचा अर्थ असा की त्याला कुष्ठरोग आहे. दचकला म्हणजे जाणवलं म्हणजे त्याला कुष्ठरोग नाही. आणि ज्याला
जाणवलंच नाही म्हणजे तो कुष्ठरोग. आणि मग तो कुष्ठरोग कसा आहे, एकदम भयानक. जुन्या काळामध्ये कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला गावामध्ये ठेवत नव्हते, घरामध्ये ठेवत नव्हते, समाजामध्ये ठेवत नव्हते. असं भयानक असा एक रोग. प्रियजन हो, ज्याला हे जाणवत नाही तो कुष्ठरोग. त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आम्हाला कधी कधी हे पाप आहे हे जाणवत नाही. पाप आहे हे जाणवत नाही. कधी कधी आम्ही बोलतो, असं बोलतो, त्याच्यामध्ये शिव्या येतात, कोणाला त्याच्यामध्ये चुगल्या होतात, कोणाला त्याच्यामध्ये आम्ही कोणाचा अपमानही करतो आणि बोलतो आणि आमचं लक्षच नाही, आम्हाला जाणवतच नाही की त्याच्यामध्ये पाप होत आहे. आम्ही लक्ष ठेवत नाही. कधी कधी पुष्कळ लोक पहा, खरा खाणारे, दारू पिणारे, त्यांना याची जाणीव आहे का? याची जाणीवच नाही, जाणवतच नाही त्यांना की मी पाप मी एकटाच थोडा करतो, सर्वच जण करतात. म्हणजे पापाची जाणीव त्यांच्यातून निघून गेली आहे. ते पापाचा एक सेन्स म्हणतो, एक त्याला पापाची संवेदना म्हणतो, त्याला संवेदना, वाटणे. मला वाटलं पाहिजे प्रियजन हो, मला वाटलं पाहिजे की मी पाप करत आहो किंवा वाईट करत आहो, देवाच्या विरुद्धामध्ये काहीतरी करत आहो, हे मला वाटलं पाहिजे. कोणाला दोष देऊन नाही, कोणाला मनामध्ये शिकारी बनवून नाही, तर मी माझे कर्म, माझे कृत्य, माझे वाईट आपण ओळखून आम्ही ते पाप आहे आपण ते ओळखलं पाहिजे. आणि ते पाप आहे म्हणून जेव्हा आम्ही ओळखू, जेव्हा मी माझं ते पाप आहे, मी जे कार्य करत आहोत ते पापाचे आहे, तेव्हा मी जेव्हा ओळखेल तेव्हा मी काय करेल, त्या पापातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल. आणि मग त्याच्यामध्ये आमची संवेदना जितनी तीव्र आहे तेवढं आम्ही तीव्रतेने आम्ही कार्य करू. जर संवेदना जर कमी असेल तर आम्ही एकदम स्लो कार्य करू. एकदम तीव्र असेल तर एकदम एका झटक्यामध्ये ते सोडून देणार, पाप करण्यास सोडून देणार. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये असं घडलेलं आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. देवाने त्यांना प्रेरणा दिलेली आहे, पवित्र आत्म्याने त्यांना प्रेरणा दिलेली आहे. आणि जेव्हा लोक रिट्रीटमध्ये गेले किंवा रिट्रीटमध्ये त्यांनी समर्पण केलं आणि पवित्र आत्म्याने स्पर्श केला, त्या दिवसापासून त्यांनी ठरवून टाकलं की आजपासून मी हे वाईट करणार नाही. म्हणजे त्यांची संवेदना एकदम तीव्र झाली आणि त्यांनी समजून घेतलं की हे जे मी काम करत आहो हे पाप आहे, मला पापामध्ये टाकत आहे, देवापासून दूर नेत आहे. कोणतीही गोष्ट असो, पाप म्हणल्यानंतर काही काही लोकांच्या जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट ऐकते, म्हणजे स्त्री पुरुषाचं जे संबंध, जे पाप, तेच लोकांच्या मनात. कारण लोकांच्या मनामध्ये पापाची भावना, पाप म्हणजे हे त्यांच्या जीवनामध्ये एक गोष्ट आहेच नाही. आम्ही पाप करतो आणि एखाद्याला समजा म्हटलं का तो पाप केला किंवा पापात, त्याला मग फक्त एकच गोष्ट आठवते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, पाप काय आहे आपण ओळखलं पाहिजे. पाप प्रत्येक गोष्ट, जे लहान असो किंवा मोठी असो, आजची असो किंवा उद्याची असो, एक दिवसाची असो की नेहमीची असो, कोणतीही गोष्ट जे देवाच्या विरुद्धामध्ये आहे, देवाच्या इच्छेच्या विरुद्धामध्ये आहे, ते पाप आहे. आणि मग एक लहानसं पाप जेव्हा माझ्या जीवनामध्ये आहे तेव्हा ते लहानसं पाप काय करते, ते लहानसं पाप पुष्कळ पाप जमा करते, पुष्कळ पाप जमा करते. उदाहरणार्थ समजा मी कधी कधी एखाद्या वेळेस लहानसं कारण लपवण्यासाठी मी थोडासा खोटा बोलतो. मग ते काय करते, एक खोटं बोलल्यानंतर मग ती गोष्ट वाचवण्यासाठी पुन्हा एक खोटं बोलावं लागते. माझ्या जीवनात घडलेली एक गोष्ट सांगतो. माझ्या जीवनामध्ये मी एकदा ITI करत असताना आम्हाला दुपारच्या वेळेस हॉस्टेलमध्ये जाण्याची परवानगी नव्हती. त्या दिवशी मी दुपारच्या वेळेस एक लहानशे सायकलचं एक पिन लावण्यासाठी मी दुपारी हॉस्टेलमध्ये गेलो. आणि त्याच दिवशी आम्हाला दुपारी जायची परवानगी नव्हती. आणि त्याच दिवशी त्या हॉस्टेलमध्ये चोरी झाली. त्याच दिवशी मी तर चोरी केलो नाही, परंतु मी फक्त माझी सायकलची ते पिन लावासाठी गेलो. आणि मग लोकांच्या नजरेला का दुसरं कोणी नाही, हा गेला होता आज दुपारच्या वेळेस हॉस्टेलमध्ये.
आणि मग चौकशी झाली. मग त्यांनी मला विचारलं, तू का बरं हॉस्टेलमध्ये गेलास दुपारी? मग माझं पोट खूप दुखत होतं म्हणून मी खोटं बोललो. म्हणजे मला सायकलचं एक करायचं होतं, परंतु ते हटवण्यासाठी मी पोट दुखत आहे म्हणून कारण सांगितलं. मग ते पोट दुखत आहे तर मग तो कोणाला सांगितलं नाही, किंवा पोट दुखत आहे तर काही वॉशरूमची गोष्ट आहे तर आमच्या शाळेमध्ये स्कूलमध्येच आहे, ITI मध्येच आहे वॉशरूम. तर हे एकापाठी मग ह्यासाठी ते गोष्ट खोटं बोलणं, मग त्याच्यासाठी दुसरी खोटं बोलणं. मग शेवटी त्याने म्हटलं की तू काही नाही, चोरी केलेला आहेस, कारण आज दुपारी चोरी आहे, मी चोरी केलो नाही. चोर नंतर सापडल्यानंतर समजलं का मी चोरी केलं नाही, ते सर्व उघडकीस आलं. परंतु मला त्याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी खोट्या बोलाव्या लागल्या. म्हणजे एका लहानशा खोट्या गोष्टीसाठी पुष्कळशा खोट्या गोष्टी बोलाव्या लागल्या. बाथरूमला गेलो, मग मला तिथं बरं वाटलं नाही, मग असं केलं तसं, ह्या सर्व गोष्टी खोट्या गोष्टी बोल. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक जे खोटं आमच्या जीवनामध्ये आहे त्याला आपण खतम करावं, सोडून द्या, त्याग करावा आणि सत्याला स्वीकार करावा, आणि मग आपण पापापासून दूर राहावं. पाप जे आहे आमच्या जीवनात वाईट करते. आम्ही योहानाचे पहिले पत्र अध्याय 1:9 मध्ये आम्ही वाचतो, जर आपण आपली पापे पत्री घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करीन. जर आम्ही आपले पाप पदरी घेतलं तर, कोणतंही लहानसं असो मोठं. पदरी घेणं म्हणजे काय? पदरी घेणं म्हणजे स्वीकार करणं आणि पुन्हा ते पाप न करणे. पदरी घेणे म्हणजे फक्त बोलून माझं पाप मिटलं असं नाही. आम्ही त्याच्यावर निर्णय घेणे की मी आजपासून पाप करणार नाही. प्रियजनो, आम्ही एकदा पापामध्ये पडलं तर काय होते, आम्ही पाप करतो त्याची आम्हाला जाणीव होते, आणि आम्हाला जाणीव झाल्यानंतर आम्ही पापाची क्षमा मागतो, पश्चाताप करतो, पाप स्वीकार करतो, आणि पापापासून मुक्त तर होतोच. परंतु होते काय? होते ही गोष्ट की जे पाप आम्ही केलेलं आहे त्याचा इफेक्ट आमच्या जीवनामध्ये राहते. म्हणजे ते आम्हाला आठवते, नेहमी मग आठवल्यानंतर आम्ही ती गोष्ट आठवतो आणि मग त्याच्यावर चर्चा करतो, आम्ही मनामध्ये घेतो आणि त्याचा विचार करतो, आणि मग तो इफेक्ट काय करते, पुन्हा आम्हाला त्या पापाकडे नेते. म्हणजे एकदा पाप झालं म्हणजे ते पाप आमचा पिछा सोडत नाही, आमचा पाठलाग सोडत नाही. तर काय करावं, आम्हाला पवित्र आत्म्याच्या शक्तीने त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करावा. पवित्र आत्म्याचा धावा करून, त्यालाच म्हणतात आंतरिक चंगाई, इन्नर हिलिंग. आपल्याला प्रत्येक पापाची इन्नर हिलिंग झाली पाहिजे, तेव्हाच आमचे ते पापाची जे आमच्या मागची पीडा सुटते. नाहीतर आम्ही पाप स्वीकार करून त्याच्यावर आपण पाप क्षमा मागली, तेवढ्यानं आमच्या पापाची क्षमा होते, परंतु आमची ते पापाचा इफेक्ट जो आहे आमच्या जीवनावर झालेला आहे, तो परिणाम जो आहे तो निघत नाही. त्यासाठी पवित्र आत्म्याकडे प्रार्थना केलं पाहिजे, आणि येशूच्या पवित्र रक्ताने आम्ही धुवून, पवित्र रक्ताने, प्रभू मला शुद्ध कर, प्रभू येशू तुझ्या पवित्र रक्तानं मला शुद्ध कर म्हणून प्रार्थना करावं. रोज सकाळी उठून प्रार्थना करावं आणि पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करावं. माता मरियेकडे प्रार्थना करावं. माता मरिया आम्हाला पापापासून सोडण्यासाठी मदत करते. प्रियजन हो, आम्ही माता मरियेची रोसरी जेव्हा करतो ना, जेव्हा माता मरियेची रोसरी आम्ही करतो तेव्हा खरोखर पवित्र आत्मा आमच्यासोबत राहते. म्हणून मी लोकांना सांगतो, तुम्ही रोसरी करा, रोज रोसरी करा, आणि जेव्हा पवित्र आत्मा आमच्यासोबत राहते तेव्हा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये मोठे कार्य करते. माता मरियेच्या सोबत राहून आम्ही रोसरीची प्रार्थना करावं, आणि रोसरीच्या प्रार्थनेद्वारे पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये, जेव्हा आम्ही रोसरीची प्रार्थना करतो तेव्हा आमचं अंतःकरण खुलते आणि पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करते. आणि पवित्र आत्म्याचं कार्य एक महान कार्य आहे, मोठं कार्य आहे. पवित्र आत्म्याला काहीच अशक्य नाही, देवाला काहीच अशक्य नाही, पवित्र आत्म्याला काहीच अशक्य नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जे इच्छा आहे ते इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही काय करावं, रोज रोसरी करावं, पापापासून दूर राहावं, आणि जे पाप आहे ते सोडून द्यावं, आणि माता मरियेकडे प्रार्थना करावं. आणि असं केल्याने आम्हाला
पापातून विजय मिळवता येते आणि पापापासून दूर राहण्यास आम्हाला शक्ती मिळते. म्हणून पहिले थेसलोनिकरास पहिले पत्र अध्याय 5 ओवी 22-23 मध्ये आम्ही वाचतो, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. वाईटाच्या प्रत्येक प्रकार, आम्ही कधी कधी काय म्हणतो, हे थोडंसं लहानचं पाप आहे, एक लहानशी चूक आहे ना. नाही, प्रत्येक लहान असो मोठं असो, कोणत्याही बाबतीत असो, दारू, खर्रा, गुटखा, कोणतेही असो, लहानशी गोष्ट असो, खोटं बोलणे असो, चोरी करणे असो, कोणतीही गोष्ट असो, मजाक म्हणून असो, काही असो, जे काही वाईट आहे ते आपण सोडून द्यावं आणि त्या पापावर विजय मिळावं. देव आम्हाला आशीर्वाद देईल, देव आम्हाला धन्य बनवील. त्याच्यासाठी आपण प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया, देवाकडून कृपा मागूया. आम्ही पापापासून दूर राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करूया.